मंगळवारी सुट्टी असतानाही काँग्रेसच्या तात्काळ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केली। मुख्य न्यायमूर्ती जे.एस. खेर यांच्या खंडपीठानं काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना काही प्रश्न विचारले। सर्वात जास्त आमदार असतानाही काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही? 21 आमदारांचं समर्थन असलेली प्रतिज्ञापत्र न्यायालयात का सादर केली नाही? भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतरही तुम्ही राज्यपालांची वेळ घेऊन का भेटला नाही? न्यायालयाच्या या प्रश्नांना काँग्रेसच्या वकिलांनी दिलेलं उत्तर तर्कसंगत नसल्यानं शपथविधी कार्यक्रमाला स्थगिती द्यायला नकार देत 16 मार्चला नव्या सरकारनं बहुमत सिद्ध करावं असे आदेशही न्यायालयानं दिले। दूसरी कड़ी होती है, सरकार का न्योता देने से पहले सिर्फ बातचीत करे, उनसे कंसल्ट करे। वो नहीं होना हमारे हिसाब से संविधान का एक बहुत घोर गंभीर उल्लंघन है। इसके संवैधानिक परिणाम दूरगामी रूप से बहुत खतरनाक हो सकते हैं। सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच संसदेतही काँग्रेसनं हा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला। तर पैशाच्या बळावर भाजप आमदारांची खरेदी करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। It's not a question of soon enough. It's a question of how much money the BJP has thrown to steal the mandate of Manipur and Goa. That's the question. It's not how soon you went. It's with how much money they went. स्वतःच्या अपयशाचं खापर भाजपवर न फोडता पराभव खिलाडू वृत्तीनं स्वीकारावा असा टोला भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी लगावलाय। कांग्रेस गवर्नर के साथ इसलिए नहीं मिल पाई क्योंकि कांग्रेस अपने पार्टी के नेता को ही नहीं तय कर पाई। जो पार्टी अपने विधानमंडल गठ का नेता मुख्यमंत्री पद का दावेदार तय नहीं कर सकती, वो सरकार क्या स्थापन कर सकती? तो कांग्रेस पार्टी ने अपनी गलतियों के लिए दूसरों को दोष देना बराबर नहीं है। काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वात समन्वय नसल्यामुळे हातातोंडाशी आलेली 2 राज्य काँग्रेसला गमवावे लागले आहे। याउलट भाजपाने निकाल लागल्यानंतर ताबडतोब हालचाली करत आकडे नसताना सुद्धा दोन्ही राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे। हाच या क्षणी दोन्ही पक्षातल्या नेतृत्वातला फरक आहे। राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीनं हालचाली केल्या नाहीत असा आरोप काँग्रेसचे आमदारच दबक्या आवाजात करतायत। पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्यावर त्यांचा रोख आहे। भाजपनं चाणाक्षपणा दाखवत गाफील राहिलेल्या काँग्रेसवर राजकीय मात केल्यानं आता भाजपच्या नावानं बोटं मोडत राहण्यापलीकडे काँग्रेसच्या हातात काहीच शिल्लक राहिलेलं नाही। कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, नवी दिल्ली।